आणि वेळ लक्षात घेता मी परमपूजनीय आचार्य बरोबर मंत श्री कळमकर बाबांना विनंती करतो की बाबांनी आपल्या विचारांना प्रारंभ करावा। आता कोणीही जागा सोडायची नाही, खाली जिथे जागा असेल तिथे बसा, उठू नका। देवपूजा ज्यांची झाली तिथेच बसा। देवाच्या आस्थाजवळ गर्दी नको, आता कुणाला येऊ देऊ नका। विड्यानंतर धन्यवाद। हार घ्या। श्री दत्तात्रेय महाराज की जय। पुणे जॅकवार सर्वांचं स्वागत आणि बाबांना विनंती, बाबांनी आपल्या विचारांना प्रारंभ करावा। दंडोत प्रणाम। उद्धरतुं भवसागरेणि पतितान् जीवान् सदा दुःखितान् दध्रेयो प्रतिमां कृपा परवश चैतन्यमूर्ति परां कैवल्याध्वनिनागदेव प्रवर पान्तकृतो येन स देवोश्चक्रधरो शरण्यशरणं नन्तो निशं पातु मां नन्तो निशं पातु मां। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय भगवान की जय। श्री चक्रपाणी भगवान की जय। श्री गोविंद प्रभु भगवान की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। परमपूज्य मानस शास्त्रीचं आगमन झालेलं, त्यांचं सहर्ष स्वागत। गौरवराव मोरे त्यांचं स्वागत करतील। बाबांनी स्वागताचा स्वीकार करावा विनंती आहे। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणी सादर दंडवत प्रणाम करून या महान मंगल प्रसंगी गुरुतुल्य वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध घोटीचे मोठे बाबा आणि या प्राचित सोहळ्याला उपस्थित सर्वच ईश्वराधिष्ठित संत, प्रतिष्ठित महंत, तपस्विनी माता भगिनी तथा या प्रायश्चित सोहळ्याला उपस्थित असलेला सर्वच साधक वर्ग, साध्वी बंधू आणि भगिनी, परब्रह्म परमेश्वराच्या चरणी आपलं आत्मनिवेदन करण्यासाठी आलेला उपदेशी वर्ग, वर्षभरामध्ये आपणाकडून ज्या कळत नकळत चुका होतात त्या चुकाचं या ठिकाणी निवेदन करण्याची ही जागा, पवित्र अशी भूमी, डोऱ्या डोंगराचा पायथा, महानुभावांच्या आचाराने विचाराने पवित्र झालेला हा परिसर। या परिसरामध्ये काही साधू संतांनी, साध्वींनी आपल्या हाडाची रंगवळी केली आणि या ठिकाणी आपला देह ठेवला। देह ठेवत असताना, शेवटचा श्वास जात असताना परब्रह्म परमेश्वराचं चिंतन करत करत ती मंडळी देवदर्शनाला गेली, कैवल्यपदाला गेली। अशी ही पवित्र जागा, ज्या जागेवरती नुसते आपण पाय ठेवल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आनंदाच्या लहरी उठाव्यात आणि इथे दंडवत घातल्यानंतर आपल्या दोषाचं परिमार्जन करत असल्यानंतर आपण सस्नात असं आनंदानं न्हावून निघावं, स्वच्छ असं निर्मळ व्हावं। नुकताच प्रयागराज महापर्व कुंभ होत आहे। कुंभाला जाणारी मंडळी जी आहे तिथे आपलं पाप धुवून टाकण्यासाठी जात आहेत। आमचाही हा कुंभच आहे। आम्ही आमचं पाप भगवंताच्या चरणी संतांना निमित्त करून, संतांना वंदन करून, त्यांना प्रार्थना करून
आमच्या पापासाठी तुम्ही मध्यस्थी करा म्हणून त्यांना विनंती करून प्रायश्चित करणार आहोत, दंडवत घालणार आहोत. तत्पूर्वी आपण काय केलेलं आहे? वर्षभर आपण इथे येतो वर्षातून एकदा आणि नव्या जोमाने काम करण्यासाठी आपल्याला एक एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. मला वाटते 2007 पासून हा रडण्याचा प्रयोग बाबांनी सुरू केला आहे. गुरुवर्य बाबांनी, चिंतनीजनक गुरुवर्य बाबाजी यांच्या डोक्यातून एक अफलातून अशा प्रकारच्या कल्पना येतात. हसण्याचे प्रयोग महाराष्ट्रभर होत आहेत. मुंबईला हसण्याचे क्लब आहेत. माणूस हसत नाही. सतत प्रपंचामध्ये पिडलेला, जडलेला, तुटलेला असा माणूस, प्रपंचाचं ओझं वाहत वाहत वाकून गेलेला, हसणं विसरून गेलाय. स्मित हास्य करायचं सुद्धा विसरलेला आहे. एखाद्या फोटोग्राफरकडे जावं आणि त्याला म्हणावं की माझा फोटो काढ. त्यांनी म्हणावं थोडा हसा, आणि मग आपण हसावं. आणि त्यांनी म्हणावं अरे रडायला काय झालं, तुम्हाला मी हसायला सांगतोय. मग आपण परत म्हणावं नाही मी हसतोय. हसताना जर तुम्ही इतके बेकार दिसता रडल्यासारखे, तर मग रडल्यानंतर किती बेकार दिसत असाल. त्याच्यापेक्षा जसे आहे तसेच हसूही नका, रडूही नका. इतकं दुःख आपल्या अंतःकरणामध्ये साचलेलं आहे. ते दुःख आपल्याला हसू देत नाही. सतत आपण रडत असतो, पण रडण्याचा एक प्रघात, एक रडण्याची पद्धत आपल्याला भगवंतानी सांगितलेली आहे. फार सुंदर सांगितलेली आहे. रडायचं आहे ना, ठीक आहे, रडलं पाहिजे, जरूर रडलं पाहिजे. कुठे रडलं पाहिजे? संतांच्या चरणी रडलं पाहिजे. कुठं रडलं पाहिजे? भगवंताच्या जवळ जाऊन रडलं पाहिजे. कुठं रडलं पाहिजे? स्थानापती समोर जाऊन रडलं पाहिजे. प्रसादासमोर जाऊन रडलं पाहिजे. साधनवंत अधिकरण त्यांच्या समोर जाऊन आपण त्यांना म्हटलं पाहिजे की माझ्या सर्व दोषाची क्षमा करायला भगवंताला सांगा. तुम्ही देवाचे राजकुमार आहात, तुम्ही राजहंस आहात, देवाचे राजपुत्र आहात. माझ्या दोषाचा पाढा तुम्ही देवापाशी वाचवा आणि मला या संकटातून सोडवा. खरंच आहे, आपल्याला डायरेक्ट तर कोर्टामध्ये जाता येत नाही. जातो आपण, केस पहिले पोलिसाकडे फाईल करावी लागते, त्याच्यात मग दफा लागतात नाही का, वेगवेगळ्या कलमा, आणि त्यानंतर ती केसेस कोर्टामध्ये उभी राहते. त्यावेळेला आपला कोणीतरी वकील आपल्याला तिथं ठेवावा लागतो आणि आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी त्यांना सांगावं लागतं. तो वकील हुशार असतो, त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला असतो. आपल्या चुका त्याला आपण सांगितलेल्या असतात आणि वकिलापासून काहीही लपवायचं नसतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तो जो फिर्यादी आहे किंवा जो आरोपी आहे त्याला सांगत असतो की तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू नका. तुमच्या मनात जे आहे, जे घडलंय ते सर्व मला सांगा तुम्ही, तरच मी तुम्हाला याच्यातून वाचू शकतो. आणि मग त्या वकिलाला ते सांगितलं जातं. वकील ती केस उभी होत असताना जजला समजून सांगतात की नाही, याच्याकडून असं झालं, चुकीनं झालं, याला त्याची कल्पना नव्हती, याचा परिणाम याला माहित नव्हता, काय होईल हे माहित नव्हतं, पण आता त्याला पश्चाताप झालेला आहे. तुम्ही त्याला माफ करू शकता. तुम्ही जर समजा त्याला माफ केलं तर तो पुन्हा असं करणार नाही. त्याला चूक आपण करतोय ती चूक आहे, ही कल्पना नव्हती. आपलं असंच होतं, कळत न कळत आपल्याकडून अनेक चुका होत राहतात. नाही, आपण जिथे कुठे गेलो, धार्मिक स्थळावरती जरी गेलो, तिथं आपण धार्मिक काम करतो असं नाही आहे. इथेही आपण जर समजा आता लाईनीनं देवपूजा करायला बसलो, तर देवपूजा करायला बसल्यानंतर नीट देवपूजा करूच का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. बसलेल्या समोर बसलेल्या किंवा शेजारी बसलेल्या एखाद्या व्यक्तीला सरक तिकडे म्हणून आपण त्याला लोटून देणार, किंवा मध्ये काही येऊन बसला, तुला कळत नाही का, समजत नाही का, लाईन लागलेली आहे, आम्ही काय इतका वेळ इथं बसलो, वेडे आहोत का, अशा प्रकारचा आपण त्याला, तोही म्हणतो नाही मला थोडी घाई आहे. म्हणजे प्रत्येकाचं असं घासाघीस काचाकीच चालते. आणि याच्यामध्ये जसं प्रपंचात भांड्याला भांडं लागतं तसं अनेक ठिकाणी ते लागतं नाही का. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की आपण दैवराटीमध्ये आहोत, आणि जर दैवराटीमध्ये आपण हेच जर करू तर मग आपण कुठे हे फेडायला जाणार. फार सुंदर सांगितलंय भगवंतानी की अन्य ठिकाणी जर आपण काही केलं
पापकर्म इतर ठिकाणी केलं, घरी केलं, तर ते आपण फेडण्यासाठी परमेश्वराकडे साधनवंताकडे येतो. इथं जर आपल्याकडून चूक झाली तर मग कुठं जायचं, नाही का? जसं मांजर मेली कुठं जातात लोक? काशीला. तिथे दुःख ते पाप परिमार्जन व्हावं म्हणून फेडण्यासाठी. मग तिथे गेल्यानंतर जर मांजर मेली एखाद्याकडून तर मग काय करायचं, नाही का? अवघड आहे की नाही? अन्यक्षेत्री कृतम पापम पुण्यक्षेत्री विनश्यती, पुण्यक्षेत्री कृतम पापम वज्रलेपम भविष्यती, नाही का? हे अवघड आहे खरं पाहिलं तर. हे इतर ठिकाणी केलेलं पाप ते पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन फेडायचं असतं, तिथे त्याचं परिमार्जन करायचं असतं. म्हणजे असं म्हणतात की पाण्यामध्ये डुबकी मारायची, नाक दाबायचं, पाण्यामध्ये खाली डुबकी मारायची, बुडी मारायची आणि म्हणायचं की माझं पाप सगळं धुवून गेलं पाहिजे, नाही का? खरंच त्याला पाप धुवून जाईल का विचार जर केला तर? नाही. अंतःकरण जसं तुमच्या डोळ्यातून जर पाणी पडलं तरच तुमच्या अंगावरून गंगा गेल्यासारखं होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात पवित्र पाणी कोणतं आहे? स्वामी चक्रधर महाराज निरूपण करतायत आणि त्या निरूपणाच्या अगोदर भक्तिजन मंडळी बसलेली आहेत. प्रत्येकांचं तिथे विषय चाललेला आहे. प्रत्येक जण म्हणतो आमकी नदी पवित्र आहे, तमकी नदी पवित्र आहे. कोणी सांगितलं गंगा पवित्र, कोणी यमुना पवित्र, कोणी गोदावरी पवित्र, कोणी नर्मदा. सगळे आपल्या याच्यानं सांगायला लागले की आमकी नदी महापवित्र आहे, तिथे असं आहे, तिथे अमकाय, ते टमकाय, तिथे पाप धुवून जातात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्यांना निरूपण करत असताना सांगितलं की बाबा रे, तुम्हाला काय, बोडी आणि गंगा समानाची आहेत, नाही का? तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला काय, हे पवित्र आणि ते अपवित्र असं नाही आहे. कुठलंही पाणी तुम्हाला पवित्र करू शकतं, पण तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराविषयी प्रेम असायला पाहिजे, साधनाविषयी आवडी असायला पाहिजे, झालेल्या दोषाबद्दल क्षमा मागितली पाहिजे, झालेल्या दोषाबद्दल पश्चाताप असायला पाहिजे, त्याचा अनुताप असायला पाहिजे. अनुताप, अनुशोच, आर्त, हे का, हे असायलाच पाहिजे. चतुर्विध दुःख जे आपल्याला सांगितलेलं आहे, निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त, आपल्यामध्ये ते असेल तर त्याचा फायदा होईल. नाही तर काय होणार आहे मला सांगा बरं तुम्ही? काही होणार नाही. आणि म्हणून आम्ही इथे येतो ते एवढ्याचसाठी येतो की आम्हाला एक नवी एनर्जी मिळावी, आमचं पाप धुवून जावं. मग तुम्ही म्हणसाल बाबा आम्ही दरवर्षी यायचं, इथून गेल्यानंतर पाप करायचं, भलं लय मोठं पाप करायचं, ट्रकभर पाप करायचं आणि इथे यायचं आणि मग फेडायचं, असं तर नाही ना? असा तुमचा कदाचित प्रश्न असेल, पण असं नाही आहे. ते असं नाही आहे. इथून गेल्यानंतर देवाला जाताना सुद्धा प्रार्थना करायची, जी पापाची दोष माझ्याकडून घडलेली आहेत ती पुन्हा घडता कामा नये, त्याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. नुसतं प्रायश्चित करून चालणार नाहीये, तो दोष पुन्हा घडला नाही पाहिजे, ही आपल्या अंतःकरणातली भावना अत्यंत महत्वाची आहे. म्हणून प्रायश्चित हा महानुभाव पंथांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला एक सुंदर अशा प्रकारचा विधी आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं काम गुरुवर्य बाबाजींनी केलेलं आहे. तुम्ही मार्गमेळामध्ये बघितलं असेल, आता पोथी होणार आहे, त्या ठिकाणी प्रायश्चित होणार, सामुदायिक प्रायश्चित होणार. पोथीच्या समारोपाच्या अलीकडे पलीकडे बाबा ते प्रायश्चित घेणार. सर्व मंडळी तिथे आल्यानंतर ते प्रायश्चित, पण ते साधू मंडळीच असतात तिथे, ग्रस्त मंडळी फार कमी असतात, वासनिक मंडळी कमी असतात. वासनिक मंडळींना एक महिना, दीड महिना जायला भेटत नाही. जे निवृत्त झाले त्यांनाही आम्ही सांगतो, अरे बाबा तुम्ही तरी जा, घरी काही काम नाहीये. सुनबाई तुम्हाला घरी नीट भाकर देत नसेल कदाचित, 1 महिन्यानंतर तुम्हाला आवडी निर्माण होईल सुनबाईला वापस आल्यावर, चला ठीक आहे पोथीतले कापडी आले असं तरी म्हणतील, पोथीतले महात्मे आले असं तरी म्हणतील आणि तुमची सेवा करतील. कमीत कमी महिनाभर तरी तिथं जायला पाहिजे तुम्ही आणि ते श्रवण करायला पाहिजे. काही लोक म्हणतील बाबा आम्हाला काय कळणार आहे, खाली एक बाबा असतो, वर एक बाबा असतो, खालचा बाबा तेच म्हणतो, वरचा बाबा तेच म्हणतो, आम्हाला काही समजायचं काम नाही. समजेल, समजदार नाही असं नाही, समजेल. तुम्ही जात तर राहा, ऐकत राहा. सतत कानावरती चांगलं जर पडलं तर तुम्हाला सांगतो की सतत कानावर चांगलं पडल्यानंतर तुम्हाला चांगलं सुचत जाईल, लक्षात घ्या. आणि वाईट तुमच्या कानावरती पडणार नाही, ही एक महत्वाची गोष्ट आहे. जरी कळणार नाही हरकत नाही, माझं म्हणणं हरकत नाही, नाही कळत नका कळू देऊ. तिथे जाऊन तुम्ही बसा, झोप आली तरी बसा, हरकत नाही, बसा तिथे. कारण तिथे तुम्ही त्या परिसरामध्ये असल्यानंतर तुम्ही जरी पट्टीवर झोपले तरी तुमच्या कानावरती ते शब्द पडणार आहेत, महावाक्याचे, ते शास्त्राचे. आणि जेव्हा ते पडतील ना, ते तुमच्या कानाला पवित्र करून जातील. याचं कारण तुमच्या कानावरती भांडणाचे शब्द पडणार नाही, तुमच्या कानावरती 1 महिना शिव्या पडणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जमीनची बाजू आहे तुमची, तो तुमचा फायदा आहे, लक्षात घ्या. आता इतकं अवघड झालंय सध्याच्या युगामध्ये, भीक नको पण कुत्रावर म्हणण्यासारखी पाळी झालेली आहे.
कारण आपल्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला वाईटच सगळं मिळतं. वाईट ऐकायला मिळतं, वाईट पाहायला मिळतं, वाईट स्पर्श करायला मिळतं, सगळं वाईट अनुभव येतो आपल्याला. पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून, पंच कर्मेंद्रियाच्या माध्यमातून जो आहार करतो आपण, तो सगळं असाच आहे की जो नको आहे तो आपल्याकडे येतोय. तुम्ही काय करणार आहात? तुम्ही काय करणार? तुम्ही बस स्टँडवर गेलात, तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेलात, तिथे गेल्यानंतर तुम्हाला नको आहे तो स्पर्श मिळतो, तुम्हाला नको आहे त्या वार्ता तुम्हाला ऐकायला मिळतात, लग्न समारंभामध्ये नको आहे त्या तुम्हाला त्या वार्ता ऐकायला मिळतात. स्मशानभूमी तरी शांत ठेवली का लोकांनी? तिथे सुद्धा गप्पा नको आपल्याला असल्या त्या सुद्धा आपल्या कानावरती पडतात. खरं तर ती अशी भूमी आहे स्मशानभूमी. त्या ठिकाणी गेल्यानंतर शेवटचाच विचार करण्याची गोष्ट आहे. तिथे असाच विचार केला पाहिजे, तो गेला उद्या आपला नंबर आहे, आपलं काय होईल, हाच विचार सगळ्यात महत्वाचा असतो. पण तरी नाही, माणूस तिथेही वेगवेगळे विषय काढतात, वेगवेगळे विचार काढतात. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपलं जे अधपतन होत चाललेलं आहे, तुम्हाला सांगतो हा अधपतनाचा अभ्यास आहे. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केला, बाबा असं का होतं? विषयाचे विचार डोक्यामध्ये का घुसतात? जास्तीत जास्त असं का होतं आम्हाला? आम्ही देवधर्म करायला लागतो, हातामध्ये गाठी घेतल्यानंतर अनेक विचाराचं मोहळ आम्हाला काढ असतं. असं का होतं? त्याचं कारण अशा प्रकारचं आहे की आपण सतत त्याचा अभ्यास केलेला आहे. मायबापू सतत अभ्यास केलाय. या जन्मातला अभ्यास नाही आपला, अनंत जन्मामधला अभ्यास आहे. जेव्हा जेव्हा आपण मनुष्य जन्मामध्ये आलो तेव्हा तेव्हा आपल्याला विकाराचीच बाधा झालेली आहे, आपल्याला विकल्पाची बाधा झाली आहे, स्वभावाची. आपण आपला अहंकारच वाढवलेला आहे. तिथे जे जे नको आहे तेच सगळं आपण जमा केलेलं आहे. एक सुंदर कमेंट परवा वाचली होती. कमेंट जशाल तशी मला आठवत नाही, पण फार सुंदर होती. त्याचा अर्थ तुम्हाला सांगतोय. तो म्हणे, इतका फिरतोय मी, इतका फिरतोय, सूर्य उगवल्यानंतर फिरतोय, सुख खरीदण्याचा प्रयत्न करतोय, खरेदी करण्याचा, आणि दुःख विकण्याचा प्रयत्न करतोय. पण दिवस मावळल्यानंतर लक्षात येतं दुःख काही विकलं गेलं नाही आणि सुख काही खरेदी करता आलं नाही. मी रिकामाच घरी परत येतो आणि माझ्याकडे माझं दुःख माझ्याकडेच असतं. उलट लोकांचं दुःख माझ्याकडे येतं आणि माझ्याकडे दुःखाचंच गाठोडं वाढत जातं. सुख मात्र मला भेटत नाही आणि मला लोकांना सुख देता येत नाही, वाटता येत नाही. तुमच्याकडे जे आहे ना तेच तुम्ही लोकांना देणार. तुमच्याकडे जर दुःख असेल तर तुम्ही लोकांना सुख देण्याचा प्रयत्न केला, नाही देऊ शकत. तुमच्याकडे नाही ना, तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे 2 भाकरी आहेत, तुम्ही चतकोर का होत नाही दुसऱ्याला देणार, कृष्णार्पण म्हणणार, बाबा रे उपाशी राहू नकोस, भुकेला राहू नकोस, हे खा. तुमच्याकडे 10 रुपये आहेत, लोकांना गरज आहे एखाद्याला, तुम्ही 1 रुपया तरी त्यातला देण्याचा प्रयत्न करणार, पण तुमच्याकडे नाहीच आहे तर तुम्ही काय देणार? तसं सुख तुमच्याकडे नाही आहे, तुम्ही देण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी तुमच्याकडे जर नाही तर तुम्ही देणार काय? नाही का? आपल्याकडे काहीच नाही आहे तर देऊ कशाचं आपण? कुठून देऊ, कशातून देऊ आपण? नाही, ते शोधण्याचा तर आपण प्रयत्न करतोय. जिथे जाऊ तिथे आपण सुखच शोधण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगा, आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय खरेदी करण्याचा प्रयत्न केलाय? नाही, विचार करा. म्हाताऱ्या माणसाजवळ गेल्यानंतर कळतं, त्याला विचारल्यावर आपल्याला समजतं. तो आपल्याला सांगतो कसं काय चाललंय, बरं आहे का, तब्येत कशी आहे? तो सांगतो काहीच खरं नाही. बरं काय कमवलं तुम्ही प्रपंचामध्ये? तेव्हा तो विचार करतो खरं तर काहीच दिसत नाही. काही थोडे अहंकारी माणसं असतात, ते सांगतात मी घर बनवलं, मी गाडी घेतली, मी बंगला तयार केला, मी शेती घेतली, मी शेती डेव्हलप केली, अमकं केलं टमकं केलं, मुलाचं लग्न केलं, मुलीचं लग्न केलं, लोकांचे संबंध वाढले. हे सगळी खरी गोष्ट आहे. पण तुम्हाला सांगतो, संबंध किती जरी वाढले तरी आपल्या सोबत कोण येणार आहे? नाही, किती आपला परिचय जरी वाढला, सोबत किती लोक, ज्यांना स्मशान आहे स्मशानापर्यंत येतात लोक, नाही का? जनसमुदाय कुठपर्यंत येतो? स्मशानापर्यंत. भार्या गृहद्वारी, पत्नी कुठपर्यंत येते? घराच्या दरवाजापर्यंत. जनस्मशानापर्यंत येतं. आणि देह कुठपर्यंत? देहश्चितायाम, देहचितेवरती, चितेपर्यंत. चिता जळाली, देह जळाला, राहिलं काय आपल्याकडे? मग कर्मानुगो गच्छति जीव एक. जीवात्मा जो जातो ना आपल्या कर्माला घेऊन जातो, पाप आणि पुण्य. बस 2च वस्तू आपल्या सोबत येतात, सोबत काहीच येत नाही, सोबत काहीच येत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती जर प्रवासाला निघाला आणि पायी त्याला प्रवासाला जायचंय, आपण गाडीत जायचंय, त्याच्यामुळे अंथरूण घेतो, पांघरून घेतो, उशी घेतो, गादी घेतो, हवेची गादी, नाही वेगवेगळ्या प्रकारचं, स्वेटर घ्या, अमकं घ्या, टमकं घ्या. ते आमच्या सोबत चाललेले सहकारी ते म्हटले, बाबा स्वेटर घेतलं नाही. अरे मला तिथं जाईपर्यंत फार ऊन पडणार, स्वेटरचं काय काम पडणार आहे?
नाही पण थंडी वाजली तर मला वाजू दे, वाजली ती. इथे आलो बाबांकडे, बाबांना दंडवत केला आणि बाबांना घेऊन आलो प्रायश्चितासाठी. ती सेवा बाबांनी माझ्याकडे पोहोचवली, त्याच्यामुळे मानसशास्त्रीकडे जाऊ शकलो नाही मी, नाही तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना इकडे आणायचं होतं. गंमत आहे. पण ज्यावेळेस आपण गाडीमध्ये जातो तेव्हा सगळं सामान घेतो, पण पायी जर जायचं ठरवलं तर मग मात्र एकच ड्रेस आपल्यासोबत. तुम्ही पदयात्रेत जे गेलात त्यांना माहिती आहे बरोबर, एकच ड्रेस सोबत घेतो माणूस. खूप झालं, नको नको नको, ओझं होतं. आणि ताट तांब्या घ्यायला सांगतात, पण आपण हलकं ताट घेतो, नाही का? काय म्हणतात, क्रॉकरी असतात ना त्याची, प्लास्टिकची, तसं घ्या, कारण ओझं नाही झालं पाहिजे. सोबतची पाण्याची बाटली जी असेल ते म्हणतो अर्धा लिटरची खूप झाली प्रवासामध्ये, ओझं 1 लिटर फालतूच, नाही का? पण मला सांगा, क्विंटलभर ओझं घेऊन आपण चालतो, त्याचं काय करायचंय? चालतोय की नाही? क्विंटलभर ओझं असतं ना आपलं. किती ओझं असतं, आपल्याला चालता येत नाही. मग लोक सांगतात चाललं पाहिजे, डॉक्टर सांगतात. आपण देवाचं ऐकत नाही, ही सगळ्यात मोठी खराब गोष्ट आहे आपली. देवानं सांगितलं ते आपण अजिबात ऐकत नाही, आणि डॉक्टर सांगतात ते बरोबर ऐकतो. देवानं सांगितलं तेल तूप हा गाळत तर असं की गा, आपण दाबून हाणतो, चोपून हाणतो, नाही. आणि डॉक्टर सांगतात अरे मरसाल तुम्ही, तुम्हाला बीपी वाढत चालली, तुमचं आता ऑपरेशन करायची वेळ आहे, तुम्ही जर समजा हे सगळं सोडलं नाही ना, तुम्हाला बायपास करावं लागेल. धाक पडतो. मग आपण घरी म्हणतो बगर तेलाची भाजी करता येते का? मरायची भीती वाटली ना. किती गंमत आहे. मरण्याची भीती प्रत्येकाला लक्षात ठेवा. मरायच्या भीतीनं माणूस काही करतो. शुगर झाल्यानंतर आम्ही साखर सोडून देतो. अरे बेटा, भल्या माणसा, देवानं सांगितलं की इंद्रियार्थ पदार्थ खाऊ नका, तेच ऐकलं असतं तर काही गरज पडली असती का? बरं, प्रसाद घ्यायला काही देवानं नाही म्हणलं का? 3 बोटी सामाई एवढा प्रसाद, पण आपण गेल्यानंतर प्रसाद द्या म्हणतो. आणि एवढा मोठा प्रसाद, माझा द्या, माझ्या बायकोचा द्या, पोराचा द्या, नातवाचा द्या, सगळ्याचा द्या, एवढा मोठा. बघा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आपण असंच करतो, सगळ्यांचा प्रसाद मागून घेऊन येतो. होतं काय याच्यामुळे? आपला ऱ्हास काय होत चाललाय आपल्याला कळत नाहीये. जीभ जी आहे ना, ही जीभ, या जिभेनं आपलं वाटोळं करून टाकलं माई बापो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू फार सुंदर सांगतात, हिला ताब्यात ठेवा, जिभेला. जिव्हा इंद्रिय धरली, सकळ इंद्रिय धरले होती. हे काय महाद्वार आहे, महाद्वार इंद्रियांचं महाद्वार. याला पकडा, याला पकडलं ना सगळे इंद्रिय ताब्यात येतात. डोळे ताब्यात येतात, नाक ताब्यात येतं, कान ताब्यात येतं, सगळं ताब्यात येतं. आणि मन म्हणताना लोक शहरभर होतं, मन सुद्धा जाग्यावर येतं. त्याला भेटलंच नाही काही विचार करायला, जागाच भेटली नाही तर काय करण मन, नाही का? म्हणून या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला, आणि ते आम्हाला समजलं पाहिजे, ते आम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रायश्चिताला येतो. त्यासाठी आम्हाला प्रायश्चित गरजेचं आहे. आमचं एक एक धुणं आम्हाला धुवायचं आहे. आमच्या या शरीर रूपी वस्त्राला लागलेला डाग आम्हाला पुसायचा आहे. जसं एखादं वस्त्र असतं ना, त्या वस्त्राला, वस्त्र जर पांढरं शुभ्र असलं तुम्हाला सांगतो, तर त्याच्यावर बारीक डाग जरी, शिटोडा जरी असा पडला तरी तो आपल्याला दिसतो, लक्षात येतो, कळतो. आलं का लक्षात? उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लोक साधू संताला का नाव ठेवतात माहितीये तुम्हाला? त्याचं कारण कालच शोधलं मी. विचार करत बसलो की साधू संताला लोक नाव ठेवतात, यांच्यापेक्षा अनेक वाईट वागणारे लोक आहेत, पण साधूचा किंचित जरी समजा किंचित चुकलं साधूचं तरी लोक नाव ठेवतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण त्यांचं वस्त्र पांढरं शुभ्र आहे. काय? त्यांचं वस्त्र म्हणजे शरीर रूपी वस्त्र पांढरं शुभ्र आहे. आचारा विचाराने त्यांनी शुद्ध केलेलं आहे, निर्मळ केलेलं आहे, अगदी निर्मळ केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडून किंचित जरी चूक झाली तर त्या वस्त्रावर पटकन डाग दिसतो, त्या शरीरावरती त्यांच्या पटकन डाग दिसतो संन्याशाच्या. आणि म्हणून संन्याशाला लोक नाव ठेवतात, दुसरं काहीच नाही. आता बाकीचे लोक किती मळलेले आहेत तुम्हाला सांगतो, पूर्ण मळून गेलेले. एखादा मळालेला व्यक्ती असेल किंवा मळालेला कपडा असेल, त्या कपड्यावरती किती जरी डाग पडले तरी काही कळणार आहे का? काहीच कळणार नाही. मग आम्ही प्रपंचामध्ये राहून मळून जात असतो. आमच्या कपड्याला अनेक प्रकारचे डाग आहेत, अनेक प्रकारचे डाग आहेत, ते आम्हाला धुवावं लागतील ना. कपडा धुवून स्वच्छ करतो आपण, नाही का? पण आत्म्याला कधी धुण्याचा विचार केला? आत्म्याला धुणे म्हणजे प्रायश्चित आहे, लक्षात घ्या. ही आत्म्याची तयारी आहे. आपण शरीराचा विचार करतो. विदर्भातील संत त्यांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले, नहाये धुवा क्या हुआ. आंघोळ केली फार स्वच्छ, त्याला काय होणार आहे? संत तुकाराम बाबा सुद्धा म्हणाले, नाही निर्मळ जीवन काय करील साबन. साबण काय करणार आहे? जीवन निर्मळ नाही आहे तर, नाही का? साबण शरीराला धुवून करील, स्वच्छ करील, शरीर स्वच्छ करील, शरीराचा मळ घाण काढून टाकील, कपड्याचा मळ घाण काढून टाकील, परंतु
आत्म्याचा मळ काढण्याचं सामर्थ्य साबणीमध्ये नाही. कुठलीच अशी साबण तयार झालेली नाहीये आज जीवनामध्ये, लक्षात ठेवा. कुठलाच असा सर्फ तयार नाहीये की त्याच्यामध्ये टाकलं आणि ते धुवून निघालं. नाही निघत माई बाप हो. कारण शरीर आणि मन हे एकत्रित आहे. 10 इंद्रिय आणि 11वं मन हे सगळं एकत्रित असल्यामुळे मनाचा वेच सर्व ठाई आहे, सर्व इंद्रियाच्या ठाई आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी आणि पंचकर्मेंद्रियाच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी मनाचा असा विकास झालेला आहे. तिथे त्याचं हे आहे. आणि त्याच्यामुळे मन प्रत्येक ठिकाणी वेचल्या गेलेलं आहे. डोळ्याच्या ठिकाणी वेचल्या गेलं आहे, कानाच्या ठिकाणी वेचल्या गेलेलं आहे, ते जिभेच्या ठिकाणी वेचल्या गेलेलं आहे, त्वचेच्या ठिकाणी वेचल्या गेलेलं आहे, ते नाकाच्या ठिकाणी वेचल्या गेलेलं आहे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाच्या ठिकाणी ते वेचल्या गेलेलं आहे मन. लक्षात ठेवा, हृदयाच्या ठिकाणी सुद्धा वेचल्या गेलेलं आहे मन. आणि म्हणून हे मन वेचल्या गेलेलं प्रत्येक ठिकाणी विभागल्या गेलेलं आहे. आणि ते माणसाला सर्व मुख्य इंद्रिय ज्याला जिव्हा म्हणतात, हिला जर पकडलं तर सगळे इंद्रियाला आळा बसतो आणि सर्व इंद्रिय ताब्यामध्ये येतात. आणि सर्व इंद्रिय एकदा ताब्यामध्ये आले, इंद्रिय आकळले, इंद्रियांचं आपण ऐकतो. आलं का लक्षात? इंद्रियांनी आपलं ऐकलं पाहिजे, इंद्रियांनी आपलं ऐकलं पाहिजे. आपण नावं खूप मोठे मोठे, जितेंद्र नाव माहिती आहे ना तुम्हाला? कलाकार हिरो, त्याचं नाव जितेंद्र, लोकांच्या पाठ आहे ते. एकेकाळ त्याचा म्हणजे फार मोठा हे होता. पण जितेंद्र शब्दाचा अर्थ काय? इंद्रियांना जिंकणारा, त्याला जितेंद्रिय म्हणतात. जितेंद्र म्हणजे कोणता कलाकार होऊ शकत नाही. जितेंद्रिय म्हणजे योगी महात्माच होऊ शकतो. जो योगी आहे, जो महात्मा आहे, जो संन्यासी आहे, ज्याने आपल्या इंद्रियांना आकळलं, इंद्रियावरती ताबा मिळवला, इंद्रियाचे जे घोडे आहेत त्यांनी ताब्यामध्ये ठेवलेले आहेत. लक्षात घ्या. असा जो आहे तोच खरा इंद्रजित आहे, तोच खरा जितेंद्र आहे, जितेंद्रिय आहे. हे आम्हाला कळलं, कारण गीतेतला तो शब्द आहे जितेंद्रिय. आलं का लक्षात? मग इंद्रियांना आपण जिंकलं पाहिजे, पण इंद्रिय आपल्याला जिंकतात. मोठी शोकांतिक आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला चहा पाहिजे. उठल्या उठल्या अवघड आहे. चहा झाला का नाही? करा पटकन, जायचंय मला नाशिकला, लवकर द्या. चहाशिवाय जमतच नाही हो. चहा घेतली म्हणजे रात्र येते. म्हणजे मला सांगा, चहाच्या अधीन, तंबाखूच्या अधीन, गुटख्याच्या अधीन, नाही सिगरेटीच्या अधीन, काही लोक मद्याच्या अधीन, इतके अधीन झाले. इंद्रिय इतके त्यांचे व्यापून गेलेले आहेत की तुम्हाला सांगतो काही उपयोग नाहीये, काही उपयोग नाही. तुम्ही किती आवरणार, मनाला किती आवरणार आहेत? नुसतं मनाला आवरून चालणार नाही. पहिले तुम्हाला इंद्रियांना ताब्यामध्ये ठेवावं लागणार आहे. अति महत्वाची गोष्ट आहे. मग डोळ्यांना ताब्यात ठेवावं लागणार आहे, कानांना ताब्यात ठेवावं लागणार आहे. तुम्हाला डोळ्यांना कसं ताब्यात ठेवायचं? नको ते दिसतं आपल्या डोळ्यांनी, पाहायचं नाही. तुम्हाला गरज काय? बघा तुम्ही, तुम्हाला गरजेचं नाही ते तुम्ही किती साठा करता. तुम्हाला कल्पना असेल, नको त्या गोष्टी तुम्ही ऐकत असता. गाणे ऐकण्याची तुम्हाला इच्छा नसते तरी तुमच्या कानावर गाणे पडतात. नाही, गल्लीतून चालले, एखाद्या मंडपाच्या जवळून चालले, लग्न मंडप आहे, तिथे गाणे चालू आहेत, तुम्हाला आवडत नाहीत, मस्त आवडत नाहीत, पण कानावरती आदळतात ना. तुम्ही काय करणार आहे? तुमच्या कानावर आदळल्यामुळे तुमच्यामध्ये घुसतायत, ते अतिक्रमण होत आहे तुमच्यावरती, अतिक्रमण होते. तुमची इच्छा नाही आहे वेगवेगळ्या प्रकारचे बिभत्स लोक पाहण्याची इच्छा नाही आहे तुम्हाला, पण दिसतात विचित्र लोक, विचित्र वेश परिधान केलेले लोक तुम्हाला दिसतात. आणि मग तुमचे डोळे तुम्ही काय बंद करणार? तुमचे डोळे जातात तिकडे आणि तुमच्या डोळ्याच्या माध्यमातून ते दृश्य तुमच्या म्हणजे बुद्धीच्या पटलावरती, मेंदूच्या पटलावरती कोरल्या जातं आणि त्याने तुमचं मन चलविचलित होऊन जातं. कुठून कुठून स्वतःला आवरणार तुम्ही? अवघड काम आहे. विचार जर केला तर तुमचं संरक्षण कवच जर तुमच्याकडे नसेल, ते आध्यात्मिक एक कवच आहे, प्रायश्चित म्हणजे एक कवच आहे. लक्षात ठेवा माय बापू. आणि कवच जर आपल्या भोवताल नसेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या आक्रमणांना तोंड देता येणार नाही, कवच नसेल तर. आणि मग प्रायश्चित हे फार मोठं कवच आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे माय बापू, हे आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून प्रायश्चितानं आत्मा निर्मळ होतो, आत्मा शुद्ध होतो. लक्षात घ्या, आत्मा शुद्ध होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महादाई हिला निरूपण करतात. औसाला तिने विंचू मारला. जास्त लीळा तुम्हाला सांगत बसणार नाही, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना.
विंचू मारला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या कानावरती हात ठेवले. देवा असं काय करता येते? कुत्र्याला मारलं एक दिवशी तिने, हे का कुत्र्याला मारलं. का मारलं तर म्हणे ते झोळी घेऊन जाईल, काल एकाची जोळीच नेली. आपलं आपलं सांभाळावं देव म्हणले, त्याला कशाला मारताय? कानावरती हात ठेवले भगवंतानी. विंगळी मारल्यानंतर घेऊन चालली ती. देव म्हटले का मारलं? म्हणजे एखाद्या प्राण्याला तिनं खाल्लं असतं म्हणे देवा. आणि म्हणले तो प्राणी नाही का, तिला त्या प्राण्याला तुम्ही खाल्लं? हा, तुम्हाला चावली असती, थोड्या वेदना झाल्या असत्या, दिवसभर झाल्या असत्या, 24 तास झाल्या असत्या, त्याच्यानंतर त्या वेदना थंड झाल्या असत्या, पण तिचा तर जीवच गेला ना. चतुर्विधा भूतग्रामा आपण अभय दिलं पाहिजे म्हणतात भगवंत. कुत्र्याला मारलं का मारलं म्हणले? कानावरती श्रीकर ठेवले देवाने. तो केकाटल्यानंतर कुत्रा त्याच्या पाठीत मोठं लाकूड टाकलं, ते केकाटलं बिचारं. केकाटल्यानंतर तो आवाज देवाला असह्य झाला आणि कानावरती देवानं आपले श्रीकर ठेवले. ती म्हणते देवा तुम्ही काही व्यापक आहात? पहा आता गंमत. देव म्हणतात जे काम केलं ते कुत्र्याला का मारलं ते सांग पहिले. म्हटले तुम्ही काही व्यापक आहात का? त्याला मारल्यावर तुम्हाला लागलं. कारण व्यापक या शब्दाचा अर्थ संपूर्ण सृष्टीमध्ये त्या कुठल्याही प्राण्याला मारल्यानंतर तुम्हाला लागेल. देव म्हणले आम्ही व्यापक आहोत आणि नाहीत, याच्याशी तुम्हाला काही घेणदेण नाही. तुम्ही त्या कुत्र्याला का मारलंय सांगा. म्हणजे काल त्याने एक झोळी पळवली होती एका महात्म्याची, आजही पुन्हा म्हणजे तुमचं तुम्ही सांभाळा ना. त्याला बगर झोळीचा महात्मा आहे म्हणले. तो त्याची कोणी आई बहीण आहे का करून ठेवेल? ये बाबा 2 भाकरी केल्या, भाजी केली, भजे केलेत, कुरड्या केलेत, ये बाबा खा, वेळ झाली जेवायची, शुगर वाढल तुझी. असं काही नाही ना. त्याला काय आहे मला सांगा तुम्ही? त्याचं कोण आहे? त्याचं कोणीच नाही. तुम्ही तुमचं सांभाळलं पाहिजे, म्हणजे आपला पण सांभाळावं. त्याला कशाला त्रास द्यावा? किती सुंदर तत्वज्ञान भगवंत सांगतात की कुठल्याही प्राण्याला तुम्ही त्रास देऊ नका, तुम्ही तुमचं सांभाळा. मांजर दूध पिते, तुम्ही तुमचं दूध सांभाळा ना. मांजरीला कशाला आकलताय? आमची गंमत अशी चालली आहे, आमचं दुखणं कुठे हे माहित नाही. एक मराठीत फार सुंदर म्हण आहे, म्हणले दुखणं हलगटाला आणि इंजेक्शन पखालीला. पखाल कशाची असती? हाल्याच्या कातड्याची. मग दुखणं कोणाला आहे? बिमार कोण आहे? हाल्या. इंजेक्शन कोणाला द्यायला पाहिजे? हाल्याला. आपण कोणाला देतो? पखालीला. आता पखाल त्याच्या पाठ्यावरची कातड लोकांना माहित नाही पखाल म्हणजे काय. नवीन माणसाला माहितच नाही. जुन्या काळात पखाल म्हणजे पाणी वाहण्याचं मोठं साधन होतं. पखालीनं पाणी वाहिल्या जायचं मोठ्या मोठ्या वाड्यावरती आणि त्याला पखाल असं म्हणायचे. त्या हाल्यावरती टाकून घेऊन जायचे. तर त्या पखालीला इंजेक्शन दिल्यानंतर त्या हाल्याला काही होणार आहे का मला सांगा बरं तुम्ही? तसं आपलं काम चाललेलं आहे. आपण वर औषध लावण्याचा प्रयत्न करतो. आपलं दुखणं वेगळंच असतं, दुखणं वेगळ्या बाजूला आहे आणि आपण औषधी दुसरीकडेच लावतो. त्याच्यामुळे आपली अडचण येते. हे आपल्याला कळलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रायश्चितामध्ये हे समजतं की आपलं दुखणं काय आहे. आपलं दुखणं आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवून पुन्हा आपल्याकडून दोष होता कामा नये. आलं का लक्षात? कुठून सुरुवात होते? डोळ्यापासून सुरुवात होते. आली का लक्षात गोष्ट? चूक पाप कुठून सुरुवात होतो? डोळ्यापासून होतं. डोळ्यापासूनच होतं. एक माणूस एका झाडाखाली बसला. बसल्यानंतर त्याला आंबे दिसले. काय दिसले? आंबे दिसले. पलीकडे झाड होतं, आंब्याचं सुंदर आंबे लागलेले मस्तपैकी. त्याने ते झाड पाहिलं. पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं वा वा वा. मग डोळ्यानं झाड पाहिलं. त्याला वाटलं आंबे आपण घ्यावेत. पायांना आदेश दिला. पाय चालत 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 कुठे गेले? आंब्याच्या झाडापर्यंत गेले. मग आता पायाला तर आंबे तोडता येत नाही, आंबेवरी आहेत. काय करायचं? हाताला आदेश दिला. हातानं दगड घेतला, आंब्याच्या झाडाला मारला. 2-4 आंबे खाली पडले. त्यानं आंबे खायला सुरुवात केली. शेतकरी लपून बसलेला होता. कोण आंबे आपले चोरतो त्याची तो चौकशी करत होता. आज हा सापडला. सापडल्यानंतर म्हणला दररोज तूच आंबे नेतोस. धरलं त्याला. धरलं आणि इतक्या जोरात पाठीमध्ये रपाटा ठेवून दिला. लाकूड भलतं मोठं. जसं पाठीत मारलं तुम्हाला सांगतो तसं डोळ्याला पाणी आलं. मग तो आपल्या गुरुकडे गेला. गुरुला म्हणला बघा माझ्या डोळ्यांनी आंबे पाहिले, माझा काही दोष आहे का?
पहा म्हणले, माझा दोषच नाही ना काही, मी काही केलं का? डोळ्यानं पाहिलं. आणि म्हणले मला मार बसला, शेतकऱ्यांनी मारलं, हे चुकीचं आहे ना, डोळे दोषी आहेत. गुरु म्हटले काय झालं प्रकरण मला सांग पहिले. पण त्यांनी सांगितलं मी आंब्यात झाड पाहिलं, आंब्याच्या झाडाखाली गेलो. मी कशाने गेला? म्हणजे पायाने गेला. म्हणजे पाय दोषी आहेत, तू पायाला सांगायला पाहिजे होतं, जाऊ नको भाऊ, नाही का? डोळ्यानं पाहिलं तर पाहू दे. तू कशाला चालला तिकडे, तू कशाला गेलास? बरं अख्खाच्या अख्खाच गेला, पायाला म्हणायचं तुला जायचं तर जाय, मी नाही येत. जमन का असं? नाही जमत, हे की नाही? बरं तिथे गेल्यानंतर हाताला कशाला आदेश दिलास तू? हाताला आंबे पाडले ना म्हणे. बरं हाताला आदेश दिला तर दिला, जिभेनं खायचं काही काम होतं का म्हणे? पण गोडी जिभेनं चाकली, आलं का लक्षात? रपाटा कुठे बसला? पाठीमध्ये बसला. मग पाठ काही शरीराच्या बाजूला आहे का? नाही, शरीराला धरून आहे. ते म्हणे पण डोळ्याला पाणी आलं का नाही? म्हणे हो, खूप रडलो म्हणे मी, डोळ्यात पाणी आलं म्हणे एकदम. मग म्हणे सर्कल पूर्ण झालं तुझं. नाही कसं काय? डोळ्यापासून सुरुवात झाली ना म्हणे, डोळ्यानं पाहिलं आणि डोळ्यापाशी संपलं. ज्याचं त्यालाच भोगावं लागतं, लक्षात ठेवा. आपण पाप कर्म केलं तर दुसरा कोणी भोगणार नाही, आपल्यालाच भोगावं लागणार आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून असं नाही आहे, इकडे व्यवहारामध्ये माझे तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, समजून घ्या, नाही पण समजायला काय अडचण नाही, उदाहरण सांगतो. आणि तुमचे माझ्याकडे 2000 आहेत, ते बी नाहीत बरं का, समजायसाठी सांगतो. तुमचे माझ्याकडे 2000 रुपये आहेत आणि माझे तुमच्याकडे 1000 रुपये आहेत. आता मी तुम्हाला किती द्यायला पाहिजे? बरोबर आहे, गणित पूर्ण झालं. तुम्हाला 1000 रुपये दिले की तुमचा